नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बापू आंधळेंच्या हत्येनंतर पत्नीचा मोठा विजय, मरळवाडीत विरोधकांचा धुव्वा, बीड हादरवणारे हत्याकांड, मात्र जनतेने दिला कौल. आंधळे कुटुंबियांकडेच सरपंचपद कायम. राज्यातील निवडणुका पूर्णपणे निष्पक्ष होत नाहीत, सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाने यंत्रणाचा गैरवापर, शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप. अखेर नितेश राणेंची तोफ धडकणार, परतवाड्यात सभेला पोलिसांची परवानगी. नितेश राणेंच्या सभेपूर्वी परतवाड्यात हाय व्होल्टेज ड्रामा. संध्याकाळी 6 वाजता जयस्तंभ चौकात राणेंच्या सभेचं आयोजन. मंत्री उदय सामंतांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्यामुळे जरांगे नाराज. जून महिन्यात पुन्हा उपोषण करणार असल्याची जरांगेंची घोषणा. राजकीय मतभेद बाजूला, संजय राऊत पोहोचले मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला. मोहोळांच्या प्रकृतीची विचारपूस. राऊतांनी घेतली सदिच्छा भेट. कोथरूडमधील भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. सांगली जिल्ह्यातील धरणात पाणी पातळी खालावली. धरणातला पाणीसाठा 41%. चंदोली धरणाच्या पाणीसाठ्यात घट. चांदवडच्या शेतकऱ्याचा कव्हर पॅटर्न चर्चेत. 1.5 एकर डाळिंब बागेला संरक्षणाचं कवच. पाऊस, गारपीट, तापमानापासून मिळणारं संरक्षण. बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका. हिंगोलीत तापमानाचा फटका. पशुपालक शेतकऱ्यांसोबतच कुक्कुटपालक शेतकरी त्रस्त. उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना. साताऱ्यात वनमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर. वनसंरक्षण कामात असलेला मजूर बेपत्ता. बचावासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक ट्रेकर्स तैनात. अद्याप वनमजुराचा शोध लागलेला नाही. इंदापुरात एसटी बसचा बिघाड. 5 तासांहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत. प्रवाशांचे हाल. एसटी प्रशासनाचं दुर्लक्ष. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.